जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 7वा, चतुर्दश ब्रह्मनाम, समास 6वा, बद्ध मुक्त निरूपणनाम। श्रीराम समर्थ। अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षणैक तदाकार केले, मज या निरूपणे। दशक दाखवला समर्थांनी 7वा, त्याच्यामध्ये दाखवलं चतुर्दश ब्रह्म, म्हणजे 14 ब्रह्मांची ओळख समर्थांनी करून दिली। आणि 7व्या दशकातला समाज दाखवला तो 6वा। सद्गुरू बोलले आता 6 कुठं व्हायचे? मूळ षड्रिपू, मूळ 6 विषय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे मूळ षड्रिपू कुठं व्हायचे हे कळलं पाहिजे हो। सद्गुरू बोलले समर्थाने दाखवला बद्ध मुक्त, त्याचं निरूपण। आणि ज्या अर्थी निरूपण म्हटलंय त्या अर्थी देणार आलेलं आहे। नंतर म्हणजे नाम। बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे काय सद्गुरू बोलले? तर बोलले बद्ध म्हणजे बांधला। आता सद्गुरू बोलले दृश्यातला बांधलेला दिसतोय त्याला सोडता येईल। दृश्यातली गाई, म्हशी, गुरं जी गोठ्यामध्ये बांधलेली असतात त्यांना दावेवरून सोडवता येईल। एखादा बांधलेला असेल त्याला सोडवता येईल। पण समर्थाला जो बद्ध दाखवायचा तो कुठला बद्ध? बद्ध म्हणजे तो बांधला। दृश्यातला बांधलेला सोडवता येईल, पण ज्याला दिसत नाही बांधलेला त्याला सोडवायचा आहे। कोण सोडवल? नुसता सोडवायचा नाही, सद्गुरू बोलले नुसता सोडवायचा नाही तर मुक्त करायचंय। काय करायचंय? कारण समर्थांनी दशक दाखवला 5वा मंत्रांचा, त्याच्यामध्ये समर्थांनी 7वा समास लिहिला बद्ध लक्षण नाम। काय? बद्ध लक्षण। समर्थांनी त्या बद्धाची सगळी लक्षण दाखवली। बंद जाणीचे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविडी दाई दिशा शून्याकार। बघा सद्गुरू बोलले बद्ध जाणीचे ऐसा, अंधारीचा अंध। बघा म्हणजे बद्ध कळला पाहिजे। माणूस आहे कुठं? बद्ध आहे कुठं? माणूस अवगुणामध्ये बद्ध आहे, कुकर्मामध्ये बद्ध आहे। सद्गुण शिकावे लागतात, अवगुण शिकावे नाही लागत। सहज उपजत गुणशरीरी। मग माणूस कुठं बांधलाय? त्या अवगुणामध्ये बांधलाय। बद्धपणातले अवगुण मुमुक्षपणी नाही जाणं, सद्गुरू बोलले म्हणजे मुक्त करायचंय। काय करायचंय? आणि मुक्त करण्यासाठी समर्थांनी त्याच्यामध्ये अद्वैत ब्रह्म निरूपिले। ज्या अर्थी अद्वैत ब्रह्म निरोपिले त्या अर्थी निरूपण करणारा आलेला आहे। बघा बद्ध म्हणजे तो बांधला, मोक्ष म्हणजे काय केला? मुक्त केला। मुक्त आता मुक्त कुठून करायचं आहे? बघा सद्गुरू बोलले नुसता मुक्त नाही, 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त करायचं आहे। काय करायचं आहे? कारण कोटी कोटी फेरी त्या नरदेयाची प्राप्ती। समर्थांनी सगळं सांगितलं। आता काय पाहिजे? तर निरूपण पाहिजे। बघा आता निरूपण हा अधिकार कोणाचा आहे? ते एका सद्गुरूचा। निरूपण सद्गुरू बोलले निरूपण म्हणजे काय? ते बोलले स्वभावेशी जे बोलत नाही दिट नाही पाठ, स्वभावेशी जे बोलत ते ब्रह्मनिरूपण। सहज बोलता विवेक प्रगट होईल। बघा सगळं कार्य, संतांचं कार्य नेहमी सहज असतं। सद्गुरू बोलले संतांचं कार्य नेहमी सहज असतं। म्हणजे समर्थाने दाखवलं बद्ध मुक्त निरूपण, त्यामध्ये नंतर दाखवलं नाम। आता हे नाम कुठलं घ्यावं हे पण कळलं पाहिजे। कारण सद्गुरू बोलले नाम घेता वाया गेला, ऐसा देखीला नाही केला भूमंडळी। कारण नाव घेऊन कुठे वाया नाही गेला। नाव कुठलं घ्यावं हे कळलं पाहिजे। पहिल्या त्रिवावर जायचंय म्हणजे नाव कुठलं पाहिजे? या नावाच्या नावाडी कोण पाहिजे? वल्ली कुठली मारली पाहिजे? हे दाखवण्यासाठी निरूपणाच्या माध्यमातून सद्गुरू कार्याला आलाय। कशाला आलाय? बघा तो कधी मी म्हणत नाही, तो आहे तरी देहधारी काहीच नाही, अंतरी तयाच पाहता वरी वरी कळेल कैसे। अरे बोलले ते उपराड्या नामासाठी शिल्लक नाही ठेवली राम म्हणायची, विषयाने त्याची शिल्लक नव्हती ठेवली राम म्हणायची। मरा 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 करायला लागला। काय करायला लागला? मरा 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 मरा।
सद्गुरू बोलले चालेल, तीनदा मरा 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 दोनदा राम येईल. हा, तीनदा मरा 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 म्हटलास की दोनदा राम येईल. आणि त्याच बोलले त्या उपराड्या रामासाठी. त्यावेळी तो वाल्मिकी तरला. आता तुला काय सोडेल का तो? हा, तुझं सरळ घेत, तू सरळ म्हणतोयस राम राम राम. हा, सद्गुरू बोलले हा, तुझं सरळ घेतोयस नाम, मग तुला तुझं मोकळी लायचं कैसे? हा, सद्गुरू बोलले. त्या उपराट्या नामासाठी तो वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, त्या चरित्र रोखणाताचे. हा, अरे वाल्मिकी जेथे तप केले ना, तप म्हणजे काय केलं? अखंड राम नामाचा जप केला 12 वर्ष. तप, एक तप. म्हणजे सॉरी आली त्यावेळी बघितलं तर देहाचं वाळू झालं होतं. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्टाला सुद्धा अंकुर फुटले तपोळेचा. ही नामाची ताकद आहे बोलले. म्हणून सद्गुरू आले काय की काय करतात तर निरूपणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला श्रवण देतात आणि एक नाम देतात. काय करतात आणि बोलतात की नाम ऐसे घ्यावे की दुसऱ्याशी कळून येतावे. म्हणून सद्गुरू बोलले बद्ध मुक्त निरूपण नाम. त्यामध्ये समर्थांनी समाज दाखवला, त्यामध्ये पुढचं दाखवलं अद्वैत ब्रह्म निरूपिले. ज्या अर्थी अद्वैत ब्रह्म निरूपिले म्हटलंय त्या अर्थी निरूपण करणार आले. निरोपिले बुद्ध अध्यात्म निरूपण निरोपिले. कारण भक्तीच्या योगात देवाचा पत्ता. कशात देवाचा पत्ता आहे कुठं? कारण द्वैत आणि अद्वैत दिसतंय ते द्वैत आणि ते दिसत नाही ते अद्वैत. मग यद नष्टम तद नष्टम. जे दिसेल ते नसेल, जे येईल ते जाईल, पण जे असं जे असेल सर्व काळ ते एकच ब्रह्म. ते येतही नाही ते जातही नाही म्हणून अद्वैत ब्रह्म. मग ब्रह्म कसं आहे तर अद्वैत आहे. मग अद्वैत निरूपण करणार आला तर अद्वैत ब्रह्म दाखवेल ना. अद्वैत ब्रह्म दाखवेल कोण? तर ज्याचा अधिकार तोच पाहिजे. कारण समर्थांनी लिहून ठेवलं अद्वैत ब्रह्म निरूपिले. मग अद्वैत ब्रह्म निरूपण करण्याचा अधिकार कोणाचा? स्वभावीची जे बोलत ते ब्रह्म निरूपण. बघा, पण हे घडेल कधी? तर तुमच्या आमच्या पिंडातला देव प्रसन्न झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? कारण देवाचे प्रसन्नपणे जे जे घडी लागे बोलणे ते अत्यंत श्लाघ्यवाणे. या नाव प्रासादिक. एकदा तुमच्या आमच्या पिंडातला देव प्रसन्न झाला की काय करतो तो बोले प्रसाद वाटतो. आणि प्रसाद एकदा वाटायला सुरुवात झाल्यानंतर तो घेतला पाहिजे ना. म्हणून बोलले श्रवणाची झोडी खांद्याला अडकव. काय कर म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, संत नेहमी सांगतात की श्रवणाची झोळी खांद्याला अडकव आणि अखंड ज्ञान आणि वैराग्य सामर्थ्याची भिक्षा माग. आणि ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्याची भिक्षा मागल्यामुळे काय होईल तर ओम बहुती या पक्षाचं रक्षण होईल. बघा, म्हणून बोलले अद्वैत ब्रह्म निरूपिले. जे कल्पने रहित संचले, म्हणजे जिथं कल्पनाच नाही, जिथं कल्पनेचा संचार नाही असं ठिकाण म्हणजे बोले सद्गुरू आज्ञेचं कार्य. बघा, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. बघा, पण संतांच्या पुढ्यात बसल्या माणसाला संत काय करतात तर तदाकार बनवून टाकतात. देव पावायसी गेलो देवची होणं ठेवलो. मी आणि माझं मी आणि माझं मी आणि माझं विसरून जातो. तदाकार केले. तदाकार केले म्हणजे काय केलं तर अलिप्त केला. विषयाच्या अवगुणातून, संसार प्रपंचातून, सगळ्या गोष्टीमधून जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत तो तदाकार होतो. काय होतो बघा, तदाकार केले. बघा, आणि असे किती लाखो करोडो तदाकार केले. कारण फुकट जाऊन फुकट दिलं. संतांनी अखंड निरूपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य केलं. काही सांडावं लागलं नाही, काही मांडावं लागलं नाही. फक्त एक विचार शोधून बाई म्हणजे कळे. ब्रह्माची ओळख पहिल्या श्रवणामध्ये दिली. म्हणून बोले ना अद्वैत ब्रह्म निरूपिले. ब्रह्म हे अद्वैत आहे आणि जे दिसतंय ते द्वैत आहे. जे दिसतंय ते द्वैत आहे, पण जे चालवतंय ते अद्वैत आहे. मग अद्वैताचा निवाडा कोण देईल तर साराचा निवाडा कोण देईल तर जा संतांशी शरण, जा सद्गुरूशी शरण. बघा, पण भूमिका आली ती राजहंसाची. सार्थ घ्यावे असार्थे जाणून त्यागावे या नाव शरण भक्ती. नाहीतर लक्ष्मण विष्ठेचा गोळा स्वतःच राजहंस म्हणवी. बघा, जमला बोले जमला राजहंसाचा मेळा.
त्यात आला ढोम कावळा, लक्षून विष्टेचा गोळा, स्वतःच राजहंस म्हणवी. लोकांनी एक म्हण ऐकली की बोलते, कावळ्याला माणूस सरोवरामध्ये बुडवला की त्याचा राजहंस होतो. आज विश्व कावळ्याला घेऊन फिरतय माणूस सरोवरामध्ये बुडवून बघण्यासाठी. पण अजून काय त्यांचा कावळा मानस सरोवरामध्ये राजहंस झाले नाही. पण मानस सरोवर न कळल्यामुळं समर्थांनी लिहून ठेवलं की बोलती झाडे शब्दमंतींनी विचार घेती. बघा, बोलती झाडं कळली पाहिजे. तो मानस सरोवर कळलं पाहिजे. तर मानस अखंड सरोवरामध्ये अखंड डुबलय. असं सरोवर कुठलं? तर सद्गुरु आज्ञेचं श्रवण, सद्गुरु आज्ञेचं निरूपण जिथं जिथं चालतं ते श्रवण, त्यालाच म्हणतात मानस सरोवर. मानस कुठं पाहिजे? तर सरोवरामध्ये पाहिजे. बघा, म्हणून ब्रह्म हे अद्वैत आहे आणि जी दिसते ते द्वैत आहे. मग द्वैताचा निवाडा, सारा असाराचा निवाडा कोण देईल? त्याच्यासाठी समर्थांनी तुम्हाला आम्हाला काय केलं? तर राजहंस बनवला. आता सद्गुरू बोलले राजहंसाची भूमिका काय? तर बोलले सार तुके घ्यावे म्हणजे शिर शिर शेवीजे, नीर नीर टाकीजे. बघा, म्हणजे दूध दूध पितो आणि राजहंस करतो काय? तर बोलले दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. म्हणजे काय? दूध आणि पाणी वेगळा करण्याचा अधिकार आहे राजहंसाचा. म्हणजे उत्तम तितके घ्यावे असा अर्थ जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. म्हणून बोलले अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पने रहित. इथं कल्पनेला थारा नाही, कल्पने रहित संचले. बघा, कारण कल्पना आहे ती, तिचा मोहर आहे, तिला मोहर येतो, कल्पनेला मोहर येतो. कारण समर्थाने लिहून ठेवलं कल्पनेची एक बरे, ती काय करते? तर मोहरताची मोहरी. आता मोहरच कल्पनेचा आलाय. ज्या गोष्टीचा आता बोलतो ना आपण, आंब्याला मोहर आलाय, अमक्या काजूला मोहर आलाय, अमक्या झाडाला मोहर आलाय. मग ज्याचं झाड असेल त्याप्रमाणे त्याची फळं येतील. आंब्याचा मोहर आंबे येतील, काजूचा मोहर आहे काजू येतील. मग हा कल्पनेचं झाड आहे. कुठलं झाड आहे? समर्थांनी आम्हाला लिहून ठेवलं की कल्पनेची, आपल्या कल्पनेची एक बरे ती मोहरताची मोहर आहे. मग कल्पना जर मोहरत असेल, सद्गुरू बोलले तर फळं कसली येतील? रसाळ गोमटी येतील तुम्हाला वाटतंय? कारण कल्पिता 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 कल्पने म्हणजे काहीच नाही. कल्पना म्हणजे काहीच नाही, नुसताच कल्पनेत. करंटा पडून उताना बोलले. करंटा नेहमी कसा असतो? तो उताना असतो. उताना म्हणजे काय करतो? तो विषयांना अखंड ताणत असतो. करंटा पडून उताना करी नाना परिकल्पना. मग या कल्पनेमध्ये या करंट्याला बाहेर काढेल कोण? म्हणून जी कल्पना पाहिजे ती कल्पना रहित पाहिजे. कशी पाहिजे? ब्रह्म जे पाहिजे ना ते कल्पने रहित पाहिजे. कसं पाहिजे? अद्वैत ब्रह्म निरूपिले ते कल्पने रहित बोलिले संचले, क्षण एक तदाकार केले. मग माणूस तदाकार होईल कशातून? तर बोलले निरूपणाच्या माध्यमातून माणूस तदाकार होईल ते होईना का, जाईल तर जायना का. तोडून टाकली तुमच्या आमच्या मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. तदाकार केले. मी देवाचा देव माझा, मी देवाचा देव माझा ऐसे बोलणे निश्चयाचे. देवाच्या सख्यतासाठी पडाव्या जीवल्याकांच्या तटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. मग देवाची सख्यता करावे आणि त्याला बांधता कशाने येतं? तर प्रेमवृत्तीने बांधावे. देवाला बांधता कशाने येतं? तर प्रेमवृत्तीने बांधावे. पांडव लोकांजवळ त्या पांडव लोकांजवळ जळतात त्यावेळी सुद्धा विवरदारातून काढलं, अरे तुझं मोकळी लायसे कैसे. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावं लागे, त्याशी भाजी नाही घातली जन्मासी, त्याशी कैसे बा विसराय. म्हणून कल्पने रहित पाहिजे. काय पाहिजे? कल्पने रहित संचले, क्षणैक तदाकार केले मज या निरूपणे. मग माणसाला तदाकार व्हायचा असेल तर निरूपणाच्या माध्यमातून श्रवण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे?
म्हणजे सद्गुरू संतांचं निरूपण आणि दासाचं श्रवण. अखंड या द्वारामध्ये तिष्ठत उभा राहो. कारण नाम वसामी वैकुंठे युगयान हृदय रहो. नाहम वसामी वैकुंठे युगयान हृदय रहो. महद भक्त इतर गायंती तत्र तिष्ठा मी नारदा. जिथं जिथं माझे भक्त गायन करताय तिथं मी तिष्ठत उभा आहे. या कारणे हीच ती सभा श्रेष्ठ. भक्त गाती तेच वैकुंठ. बघा, म्हणून सद्गुरू बोलले अद्वैत ब्रह्म निरूपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. बघा, परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. मग त्याचं म्हणणं काय? परिव्या तदाकार व्हावे म्हणजे काय? तर बोले अखंड ही स्थिती कायम माझी राहावी. सद्गुरू बोलले ही स्थिती तुझी तदाकार स्थिती जर कायम ठेवली तर सद्गुरू बोलले घरची सगळी संतांच्या नावानं ओरडतील, सद्गुरूच्या नावानं ओरडत बसतील. बोलते यांना काय सांगा, नुसतं परमार्थ 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 करतायत, जरा संसार परपंच पण करायला सांगा बोलतील. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होण असावी म्हणजे काय? देव पावायची गेलो देवाची होण ठेवलं म्हणजे मी देव माझा मी देवाचा देव माझा. बघा, ब्रह्मची होण असावी, पुन्हा संसारास. आता संसार हा भाग कसा आहे तर सोयीची स्वार झालेला आहे. हे आपले आपण केले, हे आळसे उदासन आगविले, वाईट संगतीने बुडवले देखत एकता. बघा, संसार म्हणजे काय? कारण संसाराला दोन चाक असतात, एक संसाराचं चाक आणि एक परमार्थाचं चाक. कारण दोन्ही चाक जर समान असतील तर रथ मार्गक्रमण करेल. झालं काय माहितीये का, आपलं संसाराचं चाक मोठं आणि परमार्थाचं चाक छोटं, त्यामुळे तो रथ तिथंच फिरत होता, येऊन जाऊन तिथंच किती जरी रथ फिरला तरी मार्गक्रमण होत नव्हतं. ज्या दिवशी सद्गुरू भेटला, समर्थांनी काय केलं, दोन्ही चाकं एकसारखी केली, तेव्हा रथ आता पुढं पळायला लागला. बघा, म्हणून सद्गुरू बोलले परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. म्हणून म्हटले ना, संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. म्हणून समर्थांनी लिहून ठेवलं, चंचल नदी गुप्त गंगा. नदी चंचल असते, जी काही देत नाही तिला म्हणतात नदी. ती कधी देत नाही काहीच, तिला म्हणतात नदी. गंगा कशी आहे तर गुप्त आहे, पण स्मरणे पावन करी जगा. बघा, चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. मग चंचलपणा काय कामाचा? तर बोले सद्गुरू बोलले चंचल नको, स्थिर राहो. बघा, म्हणून सद्गुरू बोलले संसाराचं नव्हे चंचलपणे सर्वथा. बघा, संसारामध्ये आहे काय तर चंचलपणा. बघा, किती जरी केला नेटका तरी फाटका होत असे. म्हणून समर्थाने तरी परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मच होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. संसार म्हणजे स्वयंशी स्वर, नाही मरणाचे उदार. मापी लावलं शरीर घडीने घडी. कारण घडीने घडी काळा आयुष्य नेतो, देहाच्या अंती तुला कोण सोडू पाहतो. एका चक्र पाण्याशिवाय सोडवणारा दुसरा कोण नाही. पुढे लिहिलं, कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. म्हणजे जिथं कल्पना रहित जे आहे ते सुख आहे, तिथं कल्पना नाही ते सुख आहे. कारण कल्पना ही अपेक्षेची बहीण आहे. आणि अपेक्षा केली की दुःख पदरात येतं. कल्पना म्हणजे काहीच नाही, नुसतीच कल्पना. कल्पना, भावना, इच्छा, मनीषा, कामना या सगळ्या बहिणी आहेत. आणि ही कल्पना काय करते तर सगळ्यांना जन्म घालते. कल्पना वासनेला जन्म घालते. आणि वासनेच्या संगी जन्म घ्यावा लागे. सद्गुरू बोलले, म्हणून बोलले ना, कल्पना रहित जे सुख. माझं कुठलं सुख आहे जे कल्पनेच्या पलीकडचं आहे? तिथं कल्पनाच नाही. जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय ते सुख म्हणजे काय? म्हणून स्वर्गीच्या अमरेची जाती मूर्ती डुकी बाबा जन्मामा. आणि जे काय चाललंय ना वैकुंठ पात्याचं कार्य, त्या कथाचा त्या कथामृताचा रसस्वाद आम्हाला घेता यावा. कारण कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख. बघा, सुख आणि दुःख
सुख आणि दुःख बरोबर आणलंय. कारण पाप पुण्याची समकृत्वा नरयुनीचा जन्म. पाप आणि सुख आणि दुःख ज्यावेळी समता झाली तेव्हा नरदेह भेटला. असंच नाही भेटला ना. माणसाला पाहिजे ते नुसतं सुख आणि दोन्ही पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. हा म्हणून अत्यंत सुकृत स्वर्गा चढे. समर्थाने लिहून ठेवलं अत्यंत सुकृत आहे. सुकृत म्हणजे शिल्लक. अत्यंत सुकृत आहे स्वर्गा चढे अत्यंत पापे अधोगती घडे. पाप पुण्य निशेष झडे तया तुडे निजमुक्ती. मग तुम्हाला आम्हाला पाहिजे ती कुठली मुक्ती पाहिजे? निजमुक्ती पाहिजे. म्हणून ही कल्पने रहित जी आहे ना तिला म्हणतात निजमुक्ती. बघा मग कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख. म्हणून त्याची एक होऊन असावे. बघा सद्गुरू बोलले ते सुख माझं कायम अखंड असं टिकून राहावं. मला घर संसार प्रपंच काही नको. फक्त देव माझा आणि मी देवाचा. निरूपण श्रवण अखंड असावं. सद्गुरू बोलले तो काळ गेला बाबा. पहिल्या काळी हजारो वर्ष तपाला बसायचे तरी भेट नसायची. आता सद्गुरू भेट झाली लगेच ब्रह्माची भेट लगेच होऊन जाते. देव जवळी जवळी अंतरी. हा सद्गुरू बोलले कल्पनेरहित जे सुख तेथे नाही संसार दुःख. म्हणून तेची एक होऊन असावे. ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. बघा म्हणून सद्गुरू बोलले ब्रह्माची होई जे श्रवणे. मग कशाच्या माध्यमातून? तर बोले एक श्रवण असं माध्यम आहे की त्या माध्यमातून ब्रह्मची होई जे श्रवणे म्हणजे देव पाहावयाची गेलो आणि देवाची होणे ठेलो. बघा म्हणून सद्गुरू बोलले श्रवण म्हणजे काय? सद्गुरू बोलले श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती. मुमुक्षाचे साधकांती नेमेशी चालती. साधकाचे होती सिद्ध अंगी मानता प्रभोत. हे तो आहे प्रसिद्ध सकळांस ठाऊके. म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं बाबा ठाईची जे कळ चांडाळ तोची होती पुण्यशीळ. ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा. अगाध महिमा श्रवणाचा बोलीला नवचे. बघा म्हणून सद्गुरू बोलले ना संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मळ. पुढे सहजची प्रांजळ समाधान. बघा मग तुम्हाला मला पाहिजे ते कुठलं? तर प्रांजळ समाधान पाहिजे. म्हणून ब्रह्माची होय जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. पुन्हा वृत्तीवरी लागे येणे म्हणजे काय? तर श्रवणाच्या माध्यमातून हा आकाशात असतो ना. मग पुन्हा वृत्ती म्हणजे जमिनीवर यायला त्याला वाईट वाटतंय. कारण काय? तर बोलले ते सुख अखंड मला भोगता यावं. नाही सद्गुरू बोलले दोन्ही पाप पुण्य दोन्ही गोष्टी भोगायच्या आहेत तुला. हा आणि जन्म सार्थक करून जायचे. काय करायचे? म्हणून बोले ना ब्रह्मची होईचे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. ऐसे सदा येणे जाणे चुके ना की येणे जाणे. बघा मग कुठं यायचं कुठं जायचं हे कळलं पाहिजे. आलोय कुठं उतरलोय कुठं जायचंय कुठं. आलोय 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून उतरले मृत्यू लोकांमध्ये जायचंय कुठं? ऐलत राव पहिलीत राव. बघा बोले स्वर गात गेले. हो अखंड श्री सेवाणी दास्य भक्तीचा स्वर तुम्हाला आपण आम्हाला पण सद्गुरू बोलले अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर गात जायचंय. म्हणून बोलले ना ऐसे सदा येणे जाणे चुके ना की. मग जन्म मरणाचा फेरा चुकविल. असा जन्म मरणाचा फेरा चुकवणारा आहे कोण? ऐसे सदा येणे जाणे चुके ना की. बघा जन्म मरणाचा फेरा चुकवेल कोण? तर जा सद्गुरू शिष्ण मने अंतरिक्ष जावे. माणूस कसा असतो? मनानं फिरतोय ना सगळं अंतरिक्ष. कारण मन येते इथं बसून अमेरिकेला लगेच जाईल क्षणामध्ये. इथं बसून सद्गुरू बोलले लांब लांब फिरेल. मग त्याला स्थिर बसून त्याच्याकडून श्रवण करून घ्यायचंय. साधी गोष्ट नाही.
मने अंतरिक्ष जावे, शनैक हो ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावरे वृत्तीवरी मागोती. बघा पुन्हा तिथून वृत्तीवरी कोसळावे पुन्हा मागोती बोलले. बघा प्रत्यावृत्ती सैरावैरा. प्रत्यावृत्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे जातो आणि त्याचा गुण आहे तो रजोगुण. माणसाचा गुण कुठला? तर बोले रजोगुण. रजोगुण काय? तर बोले पुनरावृत्ती. पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे जातो म्हणजेच प्रत्यावृत्ती. आणि माणूस आहे कसा? सैरावैरा. एक मनुष्य जन्म सोडला तर बाकीचे सैरावैराच आहेत, पण तो सैरावैरा हा झाला. त्यांना बरं, त्यांचं बरं वाटतंय बोलतो. त्या कुत्र्याचं बरं आहे, मांजराचं बरं आहे. प्रत्यावृत्ती सैरावैरा. किती करू बोलतो येरधारा. पायी लावणी दोरा कीटक जैसा. बघ त्या एका ह्याला धागा बांधून वरती सोडतो ना, वरती गेला काय असा खेचतो म्हणजे काय? तर बोलले प्रत्यावृत्ती सैरावैरा. किती करू बोलतो येरधारा. पायी लावणी दोरा कीटक जैसा. सद्गुरू बोलले उपदेश काळी तदाकार. ज्या ज्यावेळी श्रवण भेटेल त्या त्यावेळी तदाकार होतोय. म्हणजे काय? देव पावायशी गेलो, देवच होऊन ठेवलो. मी आणि माझं विसरून जातो, तदाकार होतो. काय होतो? देव माझा, मी देवाचा. उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर. शरीराचा शरीर होता पडे हे शरीर म्हणजे काय? तर शरीराचा विसर पडतो. मी मीपणा राहतच नाही. होता पडे शरीर आत्मा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. बघा आत्मा पडे आप पर ऐसे झाले पाहिजे. बघा म्हणून बोलले ना, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक, हरिनामाचा गंजर सांडणार नाही. आज जरी काही जरी झालं तरी भगवंता तुझं नाम मी सोडणार नाही. बघा तुला गुणदोष लावणार नाही. बघा ज्यावेळी ते कीर्तन चालू होतं, संत तुकारामांचं कीर्तन चालू होतं ते देवळामध्ये, आणि यवनांनी त्या देवळाला वेढा घातला. आणि ज्यावेळी ही गोष्ट संत तुकारामांच्या लक्षात आली त्यावेळी ते कीर्तनामध्येच भगवंताला निवेदन ठेवलं. बोलले तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, हरिनामाचा गजर बोले सांडणार नाही. आज जरी काही झालं, राजा जरी पकडला गेला तरी भगवंता मी तुला दोष देणार नाही. आपण जरा काय झालं आपलं की लगेच देवाला दोष देतो. बघा पण संत तुकाराम काय बोलले की आज जरी राजाला पकडला किंवा काही बरं वाईट जरी झालं तरी भगवंता मी तुला दोष देणार नाही. आणि त्यांच्या निवेदनाप्रमाणे त्या भगवंताला कार्याला यावं लागलं आणि सगळ्यांना शिवाजी बनावं लागलं. म्हणजे काय? ज्याच्याकडे गेलो त्याच्यावर विश्वास पाहिजे. ज्याच्या कार्यामध्ये आहो त्याच्यावर विश्वास पाहिजे. कारण विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी. बघा हरिनामाचा गजर सांडणार नाही. आज जरी काही झालं तरी भगवंता तुलाच दोष देणार नाही बोलले. काय बोलले? तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, हरिनामाचा गजर सांडणार नाही. म्हणून सद्गुरू बोलले उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर, आत्माने अपबर ऐसे झाले पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे तेची वाजे वाटे लाजीरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे हे विपरीत दिसे. बघा ब्रह्म होणे संसार करणे हे बोलले विपरीत दिसे. बघा म्हणजे आज स्वतःला देव समजायला लागला. ब्रह्म होणी संसार करणे हे विपरीत दिसे. अरे कोणाच्या सत्य झाले हे शरीर? कोण बोलवित हरिविन? हे तुला न कळल्यामुळं तू स्वतःला देव समजायला लागलास. संत परंपरेचा अधिकारच तो आहे. आपणासारखी करते तात्काळ. स्वतः अवतारी होते पण कधी बोलले नाही मी अवतारी आहे म्हणून. तसा मी दास्य भक्तीमध्ये उभा आहे तसा तुला सुद्धा दास्य भक्तीमध्ये उभा करीन.
9-7-16 9-7-16 अधिकार नावाचा आहे, पण अखंड सातामध्ये आलाय. कशामध्ये आलाय हा? आणि हे तुमच्या आमच्या जीवनाचा सोहळा करायचा आहे. पण हा काय बोलतो, ब्रह्मोच होऊन असे जे होऊन ब्रह्म होणं संसार करणे हे विपरीत दिसे बोलतो. हा, पुढे म्हटलं जो सोय ब्रह्माची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. बघा हे माझे मलाच कळत नाही, प्रशस्त न वाटे. बघा जो सोय ब्रह्माची झाला तो मागुता कैसा आला. ऐसे ज्ञान माझे मधला प्रशस्त न वाटे, ब्रह्मची होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भ्रंगळावे किती म्हणून. बघा म्हणजे त्याला प्रश्न पडलाय की आता काय करू. म्हणून त्या शूद्राला 7 रेषा काढल्या. कारण वाद करायला आलेले ब्राह्मण, चतुर्वेदी ब्राह्मण ते वाद करण्यासाठी आले होते. तेव्हा सद्गुरूंनी काय केलं, एक मोळीविक्या चालला होता त्याला बोलवला आणि आपल्या शिष्याकरवी 7 रेषा लांबल्या, 7 रेषा त्या मारल्या आणि एक रेषा त्याला लंगायला लावली, म्हणजे पालटायला लावली. जशी रेषा तो पालटायला लागला तसा त्याच्या वृत्तीमध्ये बदल व्हायला लागला. आणि शेवटच्या रेषेमध्ये ज्यावेळी आला त्यावेळी बोलला मी ब्राह्मण आहे. बोलला काय बोलला, वेदशास्त्री बोलला ब्राह्मण आहे मी. म्हणजे 7 रेषा उल्लंघल्यानंतर तो 7व्या रेषेनंतर बोलला की मी वेदशास्त्री ब्राह्मण आहे. तेव्हा सद्गुरूंनी काय केलं, त्यालाच आज्ञा केली की बाबा हे तुझे भाऊबंद आलेले त्यांच्याबरोबर तू वाद कर. हे सगळं ते ब्राह्मण बघत होते, ते चतुर्वेदी ब्राह्मण होते ना, ते सगळे बघत होते. आणि शेवटी वाद झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण कोणाच्या नादी लागलो. शेवटी त्यांना जागा कुठली तर अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. बघा आणि शेवटी सगळं झाल्यानंतर तो मोळीविक्या तो आपल्या बायका पोरांना सुद्धा म्हणजे बायका पोरांना सुद्धा ओळखत नाही. शेवटी बायका पोरांची तक्रार सद्गुरूकडे आली. सद्गुरू बोलले कारण त्याच्यावरती जी विभूती टाकली होती त्यामुळं त्याला सगळं विस्मरण झालं होतं. काय झालं होतं, तसं माणसाला विस्मरण होतं. बघा अरे तुम्ही आम्ही संसारामध्ये आलेलो आहोत. पहिला संसार आधी प्रपंच करावा नीट का, मग बाबा परमार्थ घ्यावे विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. सद्गुरू बोलले. तर त्यांनी पण तेच केलं. सद्गुरू बोलले, ज्यावेळी सद्गुरूंना कळलं की ह्याच्या अंगावरती विभूती असल्यामुळे हा एकदम नील झालेला आहे, तेव्हा त्याला काय केलं तर त्याच्या अंगावरती पाणी प्रोक्षायला लावलं. काय म्हणजे पाणी टाकलं त्याच्या अंगावरती. आणि ज्यावेळी पाणी टाकलं त्यावेळी त्याची विभूती धुवून गेली आणि त्यावेळी तो लगेच आपल्या बायका पोरांना ओळखलं. म्हणजे काय, म्हणून सद्गुरूंनी लिहिलं सोय ब्रह्माची झाला, जो सोय ब्रह्माची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मधला प्रशस्त न वाटे. बघा ब्रह्माची होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भ्रंगळावे किती म्हणून. बघा दोन्हीकडे भ्रंगळावं किती म्हणून. म्हणजे त्याला त्याची इच्छा काय आहे, मी आता 7 रेखा लंघेल्या ना तर आता मला ब्राह्मणच बनवून ठेवा, वेदशास्त्री ब्राह्मणच बनवून ठेवा बोलतो. नाही सद्गुरू बोलले कार्यकारण तुला ठेवलेलं आहे, पुन्हा संसार प्रपंच तुला केलाच पाहिजे, आधी प्रपंच करावं नाहीत का. पुढं म्हटलं ब्रह्मजी होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भ्रंगळावे किती म्हणून. निरुपडी ज्ञान प्रबळे उठवून जाता ते मावळे,
मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. बघा, मग ज्या अर्थी काम क्रोध अजून खवळतोय त्या अर्थी तुम्ही आणि माझं विसरलेलं नाहीस. बघा, निरूपणी ज्ञान प्रबळे आणि उठवणं जातात ते काय होय तर बोले मावळे. म्हणजे काय बोलतो ना की ऐकायला बरं वाटतंय, पण उठवणं जातात ते मावळे. म्हणजे काय लक्षात काय राहत नाही. नंतर मग काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. बघा, म्हणजे काय तर सद्गुरू बोलले पहिली हार्ड डिस्क आहे ना ती फुल झालेली आहे, ती खाली कर. डेटा खाली केल्याशिवाय त्याच्यामध्ये पेस निर्माण कर, तेव्हा ते कळेल ना. म्हणून बोलतो ना, जो श्रवणाला तो पहिला काय बोलतो, कळत काय नाही पण ऐकायला बरं वाटतंय. ऐकायला बरं वाटतंय म्हणजे काय तर बोलले त्याची हार्ड डिस्क अजून फुल आहे, त्याची हार्ड डिस्क खाली केली पाहिजे, जागा त्याच्यामध्ये जागा केली पाहिजे, तेव्हा त्याला हे कळेल ना. मग हळूहळू काय करतात त्या हार्ड डिस्कमध्ये सद्गुरू काय करतात तर जागा बनवतात. बघ, हार्ड डिस्कमध्ये जागा सुद्धा सद्गुरूच बनवतात, हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही नाही बनवणार आहे. म्हणून बोलले ना, ब्रह्मची होऊन जावे तरी संसारात दोन्हीकडे भंग. निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जातात ते मावळे. मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. ऐसा कैसा झाला ब्रह्म, दोहीकडे ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहीकडे अंतरला. ओढग्रस्तपणेची गेला संसार त्याचा. बघा, आयुष्यभर ओढातान ओढग्रस्तपणेची गेला. मग नाही परमार्थ करता आला, नाही दर प्रपंच करता आला. जन्माला आला हेला आणि हेला वाहत वाहताची गेला, ओढाताण झाली. मग याला ओढणारे कोण आहेत? जर व्यवस्थित जर सद्गुरू चरणी बसला असता त्याला दाखवलं असतं की बाबा ओढणारे कोण आहेत. बघा, कारण ओढग्रस्तपणेची गेला बोलले. बघा, मग त्याला ओढतात कोण? अवगुणामध्ये ओढतात कोण? त्यांची ओळख फक्त सद्गुरू देतात. म्हणून बोलले ना, ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहीकडे अंतरला. नाही घर का नाही गाठ का, नाही प्रपंच नाही परमार्थ. ओढग्रस्तपणेची गेला संसार त्याचा. बघा, घेता ब्रह्मसुखाची गोडी. मग घेता का? देणारा आलेला आहे. घेता ब्रह्मसुखाची गोडी. आणि एकदा ही गोडी लागली ना की होईल ते होईना का, जाईल ते जाईना का. बघा, अशी गोडी लावतो. कारण गोडी कळायला गुळ दिला. काय दिला? कारण हे समाधान आहे ते अनुर्वाच्य आहे. बघा, म्हणून त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान. झाले झाले ते पाहिजे बोलले. म्हणून घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी. संसारिक काय करतो? मागे ओढतो मागे. मग संसारिकाला मागे ओढणारे आहेत कोण? बघा, संसार करिता आवडी उपजे मागुती. बघा, संसार करिता आवडी. बघा, माझी मुलं, माझी बायको, माझा संसार, माझं घर, माझं हे, माझं 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 अवघं भ्रांतीचं ओझ. शेवटी टाकीला देश. गावाची पांढरी झाली. तुझं नव्हे शरीर तर इतरांचं कोणी विचार. हितक्षणी म्हणून दाशी तरी माझे, हितक्षणी म्हणून दाशी तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोशी पडतमृका. देह ठेवताची ठेवली आहे नीची होणी. देह पडताची ठेवली आहे नीची होणी. बघा, कारण ते बोलले ना, पाली म्हणती माझे घर, मुंग्या म्हणते आमचे घर, उंदीर म्हणते आमचे घर, चोर म्हणते आपलंच घर, आणि हे पण एवढं म्हणतं माझं घर. संसार न कळल्यामुळे हे सगळं चाललंय. घेता काम ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे उडी. बघा, संसार आणि सद्गुरू बोलले ब्रह्मसुखाची गोडी घेण्यासाठी संसारिक मागे ओढी. मग मागे ओढणारे आहेत कोण? ब्रह्मसुखाची ज्या ज्यावेळी गोडी तुम्ही आम्ही घ्यायला जातो त्यावेळी आडवे येतात कोण? तर त्यांना माहिती आहे यांनी जर त्याची ब्रह्मसुखाची गोडी जर घेतली तर आमचं काय.
आमची सोय काय? हा, कारण ते नेहमी स्वतःची सोय बघतात हो. हा, म्हणून सद्गुरू सोयरा भेटला पाहिजे. काय भेटला पाहिजे बघा. पण सद्गुरू सोयरा भेटला म्हणून काय आचार पडावा? हा, म्हणून बोले ना, घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी, संसार करीता आवडी ब्रह्मची उपजे मागुते. ब्रह्मसुख नेले संसारी, संसार गेला ज्ञानाद्वारे. दोन्ही अपुरी पुरे एकही नाही, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही. बघा, ब्रह्मसुख नेले संसारी म्हणजे काय झालं? ब्रह्ममुख सुखाचं सगळं हे संसारात गेलो. आयुष्यभर संसार करता 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 काय स्टेप 3 आहेत ना, बाळपण, तरुणपण आणि म्हातारपण. हा, बाळपण नेमता गेले, तारुण्य अवघे विचल्या विषयांकडे, मग वृद्धपणी नाना रोग, मग भोगणे लागे कर्म भोग, मग भगवंताचा योग कोणी वेळी. जित्या सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. बाबा मुळी धान्याचं नाही पेरले तर उगवेल कैसे? बघा, म्हणून म्हणे ना, ब्रह्मसुखे नेले संसारे. हा, माझं माणसाचं संसारातलं ब्रह्मसुख कुणी आणलंय तर बोले संसार करत राहिला, नुसता संसार. माझी पोरं, माझी बायको, माझं हे, हा, माझी गाडी, माझं इस्टेट, माझं हे भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. पण सद्गुरू बोलले त्याला परमार्थाकडे येऊन देत नाही तो. म्हणून ब्रह्मसुखाची ब्रह्मसुख नेले संसारे. हा, आणि संसार गेला ज्ञानद्वारे. मग संसाराला काय पाहिजे? तर ज्ञान पाहिजे ना. हा, कार्यकारण संसारात आलायस, ही सगळी दिसतात, ती कार्यकारण आहेत प्रत्येकाची. बायको, पोरं सगळी कार्यकारण आहेत. हा, पण अंतकाळीचा सोयरा भेटला पाहिजे ना. आणि ह्या माध्यमातून अंतकाळीचा सोयरा भेटणार नाही, कारण सद्गुरू बोलले ब्रह्मसुख नेले संसारे. ब्रह्मसुख कुणी नेलं तर संसारानं घेऊन गेला, संसार घेऊन गेला त्याचा. आणि संसार गेला बोले ज्ञानद्वारे. हा, दोन्ही अपुरे पुरे एकही नाही, तर दोन्ही अपुरे पुरे एकही नाही. मग पूर्ण भेटला पाहिजे. म्हणून म्हणतात केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्षण. म्हणून म्हणले ना, केवळ ब्रह्म जे बोलले ते अनुभवाचं आले. आणि मायेची लागली बोले अनुसंधान. मग मायेचं अनुसंधान लागायचं म्हणजे केवळ ब्रह्म भेटलं पाहिजे. म्हणून केवलम ज्ञानमूर्ती सद्गुरू, केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्षण. बघा, ब्रह्मसुख नेले संसारे, संसार नेला गेला ज्ञानाद्वारे. दोन्ही अपुरे पुरे एकही नाही, या कारणे बोलले माझे चित्त चंचल झाले दुश्चित. काय करणे निश्चिंत एकही नाही, म्हणजे काय करावं हे मलाच कळत नाही. कारण चित्त दुश्चित झालं. मग चित्त सुचित करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर जा सद्गुरू शरण. म्हणून चित्त सुचित करावे, बोलले ते जीव धरावे, सावध होऊन बैसावे निमिष एक. कारण चित्त काय झालंय का, चित्तातील कामकृता मळांचा नाश काढायचा म्हणजे निरूपणाशिवाय पर्याय नाही हो. म्हणून बोलले ना, या कारणे माझे चित्त, सद्गुरू बोलले परमार्थी पाहिजे चित्त, संसारी पाहिजे वित्त, शरीरी पाहिजे पित्त. नाही तर सद्गुरू बोलले फुकट सगळं आहे. शरीरामध्ये जर पित्त नसेल तर पण अन्न पचन होणार नाही. परमार्थी पाहिजे चित्त, चित्त जर परमार्थामध्ये नसेल तर परमार्थ नाही होणार. आणि संसारी पाहिजे वित्त. सद्गुरू बोलले तर पैसा नसेल संसारात, संसारात जर पैसा नसेल तर काय कामाचा. म्हणून सद्गुरू बोलले आधी प्रपंच करावा नीटका, मग परमार्थ घ्यावे विवेका. बघा, या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त. मग चंचल स्थिती आहे कुणाची? चित्त बोलले मनाची. मन करणी करे सो नर का नारायण, नाही तर नरक. मन करणी करे सो नर का नारायण बन जाय, नाही तर नरक में जाय. आणि शिकवण आहे ती मनाला. म्हणून ही शिकवण धरता चित्ती सकळ सुखे ओळंगती. हे चंचल मन आहे,
ते कुठे लावायचे? ब्रह्मसुखाच्या गोडीकडे लावायचे. म्हणून बोले ना, या कारणे माझे चित्त चंचल झाले दुचित, काय करणे निश्चित एकही नाही. काय करणे निश्चित कळतच नाही. म्हणून भेटला पाहिजे कोण? तर निश्चयाचा महामेरू भेटला पाहिजे, ज्यांनी बहुतांशी आधारू, ज्यांनी बहुतांना आधार दिला तो भेटला पाहिजे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी भेटला पाहिजे. आणि जे त्याच्या म्हणून रायाच्या सन्निधी राहता मावचित लागे ज्ञान संपदा बघा. म्हणून बोलले ना, या कारणे माझे चित्त चंचल झाले दुचित, काय करणे निश्चित एकही नाही. बघा, एकही नाही म्हणजे झिरो. एकही नाही म्हणजे काय? तर बोले झिरो. ऐशा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. म्हणून बोले ना, श्रोता कळला पाहिजे. श्रोता वक्ता एक रपडून ऐसा श्रोता करे विनंती. मग श्रोता तो काय विचारतो? कोण ग्रंथ काय बोलले जेत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. बघा, म्हणून ऐसा श्रोता करे विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर शनैक आता. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्त पदास गेले, एर ते काय बुडाले व्यासादिक. सद्गुरु बोले, श्रोता विनविनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवा वा हे श्रुती. दोघेची मुक्त आधी अंती बोलत असे, वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव. वेद वचनी अभाव कैसा धरावा. ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे. दोघेची मुक्ती अत्यादरे, प्रतिपाद्य केले. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी. ऐसे बोलता उरी कोणासा आहे, बहु ऋषी बहुमुनी. सिद्ध योगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात. श्लोक. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांब अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान. रुक्मांग अर्जुनांग सर्वनिष्ठान, वशिष्ठ विभीषणादीन. पुण्य निवान परम भागवता स्मरामी. कवी हर्ष हरित प्रबुद्ध पिपलायन. अविवो हर्ष मिलन क्षमस्वा कर भजना. याही वेगळे थोर थोर, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आदी करुण दिगंबर देहादिक. शुक वाम देव मुक्त झाले, एर हे अवघेची बुडाले. या वचना विश्वासले, ते पडत मूर्ख. बघा, तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला. ऐकून वक्ता देता झाला प्रत्युत्तर. वेद बोलिला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष. साधू आणि व्युत्पन्न दक्ष, त्यास हे न म्हणे. मग तुमचा आमचा पूर्वपक्ष काय? सद्गुरू बोलले वेद बोलिला पूर्वपक्ष. मग सद्गुरूने वेद कळले पाहिजे. तो तुम्हाला आम्हाला जो वेद दाखवला तो समर्थ वेद. आणि पूर्वपक्ष काय? तर बोलले तुमचा आमचा पूर्वपक्ष काय? तर बोले अवगुण. पूर्वपक्ष काय? तर बोले अवगुण. आणि मूर्खाचं लक्ष कुठं? तर बोलले मूर्ख तेथे लावी लक्ष. साधू आणि व्युत्पन्न दक्ष, त्यास हे न म्हणे. बघा, पण साधू कळला पाहिजे. त्यासी हे न म्हणे. तथापि हे जरी मानले, तरी वेद सामर्थ्य बुडाले. वेदाचे नि उधरिले न वचे कोणा. वेदा अंगी सामर्थ्य नसे, तरी या वेदास कोण पुसे.
म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्रावया. बघा हा, म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग हा आहे तरी परमसुगम परी जनाशी झाला दुर्गम. म्हणून बोलले वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्रावया. बघा आज लाखोंचा उद्धार केला सद्गुरू निरूपणाच्या माध्यमातून. बघा वेदाक्षर घडे जासी, सद्गुरू बोलले वेदाक्षर घडे जासी तो बोलीजे पुण्य रासी. म्हणून वेदी सामर्थ्याशी काय उणे, वेद शास्त्र पुराण भाग्य झालिया श्रवण तेने होई जे पावन हे बोलती साधू. बघा वेद कळले पाहिजे, शास्त्र कळले पाहिजे, पुराण कळलं पाहिजे. बघा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, पण भाग्य नसेल तर फायदा काय. हा, रावणाला मुखोद्गत होतो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचे सम्यक ज्ञान त्या रावणाला, पण सद्गुरू बोलले भाग्यात नव्हतं. मग सद्गुरू बोलले भाग्यात आणण्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून त्याला जरी लंकेमध्ये त्याला आत्मलिंग जरी दिले ना तरी त्याला ते लंकेत नेता येत नाही. कारण काय, त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही. जोपर्यंत रावणाचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही तोपर्यंत त्याला आत्मलिंग लंकेमध्ये नेता. म्हणून भाग्य पाहिजे. बघा तुमचं आमचं मत भाग्य आले हाताशी आले, परंतु भोगू नाही जाणिते तैसे वैराग्य उत्पन्न झाले पण विवेक नाही. सद्गुरू बोलले आम्ही बहुपुण्य केले तेव्हा राघवे भेटी झाली. बघा पुढे बोलले ना वेद शास्त्र पुराण भाग्य झाली आहे श्रवण. श्रवण म्हणजे काय तर बोले भाग्य आहे. हा, जन्माला आलो सद्गुरू बोलले जन्माला आलो हे भाग्य, पण सद्गुरू भेट झाली मत भाग्य. वेद शास्त्र पुराण भाग्य झाली आहे श्रवण तेने होई जे पावण. म्हणून बोले ना पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण आणि मात्रे तेने होई जे पावण हे बोलती साधू. हा, मग साधू कसा पाहिजे तर बोलता पाहिजे. मग तुम्हाला आम्हाला जो साधू भेटलाय ना तो बोलता भेटलाय. बघा श्लोक अथवा श्लोकार्थ. श्लोक म्हणजे सद्गुरू बोलले 4 पाद असतात, 4 पाद. श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी श्लोक पाद, 1 पाद 1 ओळी. सद्गुरूंनी लिहून ठेवलं. अधिकार एवढा मोठा दिला समर्थांनी की बोलले श्रवण होता एक शब्द एक अक्षर जरी एक शब्द जरी श्रवण झाला ना तरी बोले नाना दोष जाती बोलले. बघा एक अक्षर जरी श्रवण झालं ना तरी मोक्ष आहे बोलले. बघा श्लोकार्थ नाहीतरी 1 पाद 1 अक्षर जरी श्रवण झालं तरी मोक्ष. बघा अजून कुठे शोधायची गरज नाही. सद्गुरू बोलले श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द सद्गुरूले नाना दोष जाती. बघा हा, म्हणून बोले ना नाना दोष ते नासती. पतिततेची काय होती पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण आणि दिलेली आहे ती मात्रा. सद्गुरू बोलले म्हणून बोले ना वेद शास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईनी अगाध महिमा व्यासवाणी वदवून गेली. एक अक्षर होता श्रवण तात्काळाची होईचे पावण. म्हणजे आज नाही उद्या नाही परवा नाही तात्काळाची होईचे पावण. 1 अक्षर होता श्रवण. 1 अक्षर जरी श्रवण झालं ना तरी बोलले तात्काळाची होईचे पावण. बघा मग पतिताला पावन करण्याचा अधिकार आहे का सद्गुरूचा. हा, पतित घेतला 7 रेखा उंगला लावल्या आणि त्याला पावन केला. काय केला म्हणून पतितेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती. म्हणून म्हणलं 1 अक्षर होता श्रवण तत्काळचे होईचे पावन ऐसे ग्रंथांचे महिमान. कुठल्या ग्रंथाचं महिमान म्हणून बोलले हा बसलेला ग्रंथ वाचतो त्याला कसं वाचायचं ते शिकवतो. ऐसे या ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले. बघा मग ठाई बोलिले. मग बोलीला असे जो बोलला तो आलाय. हा आहे तरी दिसत आले तो तर लेंगा टोपी बघून करणार नाही. म्हणून मला दोही वेगळा तिचा जो धरे तरी महिमा कैसा उरे असो हे जाणजे चतुरे
येरा कथा कवी वेद शास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघा वाचून तिसरा कोणी उधरावा मनसी काष्टी लागून पडला तोच एक मुक्त झाला शुष्क तोही अनुवादला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे शुक मुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परितो नव्हता अचेतन ब्रह्माकार अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर तरी सारासार विचार बोलणे न घडे बघा जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे आता परीक्षित कळला पाहिजे बघा सद्गुरू बोलले त्या परीक्षितानं काय केलं तर साधूच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि त्या साधूने त्याला शाप दिला की या 7 दिवसामध्ये तू सर्पदंशानं मरशील. आता हा शाप ऐकल्याबरोबर तो एकदम राजा परीक्षित तो टेन्शन मध्ये आला. आता करायचं काय, ऐश्वर्य तर भरपूर. मग ह्यांनी काय केलं तर 7 मजल्याची माडी समुद्रात बांधली, पाण्यामध्ये बांधली आणि अखंड पारा ठेवला. शेवटी मृत्यूस न ये चुकविता काही केल्या. परीक्षिताला हे न कळल्यामुळं तो जर तिथंच जर शरण गेला असता तर परिमार्जन केलं असतं. बघा शेवटी त्या बोरामधून तो गेला आणि बोरं खाता खाता सद्गुरू बोलले त्या बोरामधून तो साप त्याला दंश केला. म्हणून सद्गुरू हा परीक्षित म्हणून परीक्षा कधी कुणाची घ्यायची नाही, करायची नाही. परीक्षा घेण्याचा अधिकार आपला नाही, परीक्षा घेण्याचा अधिकार एका सद्गुरूचा. बघा तू कोण परीक्षा घेणारा. म्हणून सद्गुरू बोलले जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडला, शुक भागवत बोलिला परिस्थिती पुढे, परीक्षिती पुढे. निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे. बघा मग दृष्टांत समर्थाला कशा करता द्यावा लागतात तर बोलले धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे. बघा निरूपण म्हणजे काय तर सार्थ तुकी घ्यावे असार्थ जाणून टाकावे या नाव श्रवण भक्ती. बघा म्हणजे सद्गुरूचं निरूपण आणि दासाचं श्रवण. बोलला पाहिजे विचार, म्हणून एक विचार शोधून पाहिजे. मग बोलणारा आलेला आहे, घेणारा पाहिजे. बघा किती घेशील धोधो करे, म्हणून आपली थोडी फाटकी नाही पाहिजे, पक्की थोडी पाहिजे. बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. मग वक्तृत्व कुणामुळं. कोकिळा मंजुळ बोलत असे वाणी, परी बोलविता धनी वेगळाची. कोकिळा मंजुळ बोलत असे वाणी, पण बोलणारा कोणी हे कळलं पाहिजे. हो ते 2.5-3 शेर 40 शस्त्र केवी जेवले, मग हे करणारा कोणी. बघा म्हणून सद्गुरू निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळे सचराचर दृष्टांताकडे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तयांगी बद्धपण लावू नये की. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे साहिज्यता सद्गुरु बोधे. म्हणून बोलले ना मुक्ती लाभे साहिज्यता सद्गुरु बोधे. म्हणून तिन्ही मुक्त्या नाशिवंत, चौथी ते शाश्वत, आणि शाश्वत मुक्ती देण्याचा अधिकार फक्त एका सद्गुरूचा. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु साहिज्य मुक्ती कोणी देणार नाही. बघा हरे हर ब्रह्मादिक हे जायचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंग भजेसी ना तरी काय गेले. बघा म्हणून सद्गुरू बोलले
मुक्ती लावे साहित्यता सद्गुरु बोधे. मग सद्गुरु बोधाच्या माध्यमातून कुठली मुक्ती पाहिजे तर बोले साहित्यता. बघा, सलोकता, समीपता आणि स्वरूपता तिन्ही मुक्त्या कोणी पण देईल हो. या मृत्यूलोकामध्ये कोणी पण देईल, पण साहित्य मुक्ती देण्याचा अधिकार एक सद्गुरूचा. म्हणून सद्गुरु बोधे. म्हणून म्हटलं ना, मनोनी बोलता चालता निश्चयशी इथं पडले नसता. मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेह मुक्त समाधानी. समाधान ते सज्जनाचणी योगे. मग समाधान असं समाधान की पुस्तक काही बोली जायचे नाही. त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर. म्हणून हा योग ज्यांनी आणला त्याला म्हणतात योगेश्वर. समर्थामध्ये समर्थ योग हा आहे तरी परमसुगम, म्हणून त्याला म्हणतात योगेश्वर. आणि तुम्हाला आम्हाला जो श्रवणाचा योग ज्याने आणला त्याला म्हणतात योगेश्वर. म्हणून म्हटलं ना, सचेतन जे जीवनमुक्त, अचेतन जे विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्थता. ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू. बघ, या दोन्ही गोष्टी देहाचा संबंध आला तिथं. बघा, येथे अनुभवासी कारण येर सर्व निष्कारण, तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे. म्हणून बोले स्वानुभव घे हो. सांगूवांगीच्या गोष्टी नाही, बोले स्वानुभव घे. म्हणून बोलले ना, येथे अनुभवासी कारण येर सर्व निष्कारण, तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे. म्हणून अनुभवासी हे प्रत्यक्ष आता आहे तरी परमसुगम, परजनाशी झाला दुर्गम. का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. म्हणून बोलले ना, आपल्या स्वानुभवे कंठ मर्यादा जेविला. त्यास म्हणती भुकेला तेने शब्द जाजावला हे तो घडे ना. कंठ मर्याद म्हणजे काय सद्गुरू बोलले. कंठ मर्यादा जेविला त्यास म्हणती भुकेला. एने शब्द जाजावला हे तो घडे ना. स्वरूपी नाही देहो ते कायसा संदेह, बद्ध मुक्त ऐसा भाव देहाचे कडे. देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हे ती. येथे सुखाची कोण गती मुक्तपणाची. मुक्तपण हेची बद्ध, मुक्त बद्ध हे अबद्ध. स्वस्वरूप स्वतः सिद्ध, बद्ध ना मुक्त. मुक्तपणाची बाटपोटी शिळा, बांधता जायचे पाताळा. देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न संटे. बघा, मी पणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. बघा, बोलला मी पणापासून सुटला. मग सुटलं कशापासून पाहिजे? मी आणि माझं सुटला पाहिजे ना माणूस त्याच्यापासून. सगळ्यात कठीण असेल ते मी आणि माझं विसरणं. बघा, मी पणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मग मुक्त कोणाला म्हटलंय तर माणूस मी पणापासून सुटला पाहिजे. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. जयास बांधावे ते वाव ते कैसा मुक्त भाव. पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. श्लोक. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन तत्वतः. गुणस्य मायामूळ तत्वांना मे मोक्षन बंधनम छ. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध. मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. जेथे नामरूप हे सरे ते मुक्तपण कैसे उरे. मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणासी. बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण. बद्ध ग जाणावे मी पण धरत्यास बाधी. एवं हा अवघा भ्रम अंतेचा झाला श्रम. मायातीत जो विश्राम सेविला नाही. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा. ते कल्पना तरी तत्वता साच आहे. म्हणून हे मृगजळ माया नातिलेची आव्हाळ. स्वप्न मिथ्या तात्काळ जागृतीस होय. बघा, म्हणून बोलले म्हणून हे मृगजळ. मग मृगजळ कळलं पाहिजे.
आम्ही जे उतरलो ना ते मृगजळामध्ये, माणूस मृगजळाच्या मागे धावतोय ना नुसता. हा, होतं 7 पिढ्यांनी कमवायचे म्हणून मृगजळाच्या मागे धावतोय. माझं 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 माझं. पण शेवटी मृगजळ म्हणजे काय, तर काहीच नाही. आणि ते मृग काय करतं, त्या सावलीच्या आधारे त्याला वाटतं हे पाणी आहे म्हणून पळून 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 शेवटी मरतं. शेवटी पाणी काय त्याला सापडत नाही. पण बोलले म्हणून हे मृगजळ. मग मृगजळ माणसाला कळलं पाहिजे. माया नाथलीच्या फळ. हा, स्वप्न मिथ्या तात्काळ जागृती सवय. पण सद्गुरू नेहमी काय करतात, तर जागृतीमध्ये बोलतात. काय बोलतात, जागृती सुषुप्ती, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या. आणि तुर्याच्या पलीकडे बोलले उणमणी. स्वप्नी बद्ध मुक्त झाला, जो जागृतीच नाही आला. कैसा कोण काय झाला काही कळेना, म्हणून मुक्त विश्वजन. जयास झाले आत्मज्ञान. म्हणून बोले ना, शुद्ध ज्ञान आहे मुक्तपण समूळ भाव. बघा, जयास झाले आत्मज्ञान, म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. बघा, बद्ध मुक्त हा संदेह, धरी कल्पनेचा देह. साधू सदा निसंदेह, देहातीत वस्तू. साधू कसा आहे तर बोले सदा निसंदेह. हा, म्हणून संशय छेदक आघात वक्ता, संशय छेदक आघात वक्ता भेटलेला आहे. म्हणून साधू सदा निसंदेह, ध्यानतीत वस्तू. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती. तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. बद्ध मुक्त निरूपणाम समाज 6. जय जय रघुवीर समर्थ.